सांग मला. नमस्कार मंडळी, मी आहे पूनम आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आहे रविवारचा दिवस आणि आजचा एकदम लेझी दिवस सुरू झालेला आहे. तर सगळ्या आंघोळ्या वगैरे उरकून मी आधी सगळं म्हटलं आवरून घ्यावं घरातलं. सो पहिल्यांदा बेडरूम मध्ये आले आणि पूर्ण सगळं बेडशीट वगैरे काढून झटकून व्यवस्थित उशीचे कव्हर वगैरे लावून घेतले. त्यानंतर मुली बाहेर उठलेल्याच होत्या, त्यांच्या आंघोळ्या अजून बाकी होत्या. एक एक आवरता असाच दिवस संपणार आहे. अर्धा दिवस तर इथे झोपेतच संपलेला असतो, कारण एरवी मुलींच्या शाळा असल्या की मग लवकर उठावं लागतं. त्यांचे टिफिन्स वगैरे बनवून एकेकीचं रुटीन बसेपर्यंत वेळ होऊन जातो. पण रोज लवकर उठणं होतं. पण रविवार आणि शनिवार म्हणलं ना की मग लेट उठणं होतं आणि साहजिकच आहे की लेट उठलो की मग दिवस लेटच सुरू होतो. त्यामुळं मग अर्धा दिवस झोपण्यातच संपतो. इकडे बाहेर येऊन बघितलं तर ही बघा, हिचं काहीतरी वेगळंच चाललेलं होतं. ती बघून आरशामध्ये खूप जोरजोरात हसत होती. तिला असं खूप नाद आहे, प्रत्येक शर्ट फ्रॉक कपडे ना ती असं ताणून एकदम लांब असं करून ठेवते आणि मग परत घालायच्या लायकीचे राहत नाहीत ते कपडे. आणि मी का व्हिडिओ काढला म्हणून माझा पायच धरून बसली होती, सोडतच नव्हती खूप वेळची पाय. मी तिला विचारलं तू काय करत होती असं, तर मला म्हणते असं शर्ट डोक्यात घालत होते. पहिला आपण लहानपणी पण असं करायचं नाही का, शर्ट असं गुडघ्यांमध्ये घालून एकदम मोठा करून ठेवायचो आणि मग आई आपल्याला ओरडायची. तसंच काहीच आता माझ्या बाबतीत होतंय. मला ओरडा पडलेला लहानपणी तो आता मी ह्यांना दोघींना देतेय. त्यानंतर गवारीची मस्त अशी भाजी केली आणि जेवण करून घेतली पहिली आम्ही. त्यानंतर मला हा इतका भला मोठा पसारा आवरायचा होता. प्रत्येकीचं काहीतरी वेगळं असतं. त्या बारकीला डोसे खायचे होते, मग परत इडलीचं पीठ आणलं, तिला डोसे करून दिले. मग सावली म्हटली तिला डोसे केले तर मग मला पण आप्पे कर, मग तिला पण आप्पे बनवले. असं करून हा भांड्याचा पसारा बघा. खायला 4च तोंड आहेत घरामध्ये आमच्या, पण नुसता भांड्यांचा असा खच पडतो एकदम. आणि किती थोडी थोडी भांडी घासा तुम्ही, ते मला असं सगळं एकदम व्यवस्थित सगळं आवरून बेसिन एकदम क्लिअर करून घासलं ना की मगच ती भांडी घासल्यासारखी वाटतात. उगाच ती थोडी थोडी भांडी चोळली ना की मग 10 वेळा हात ओला करायचा आणि 10 वेळा थोडी थोडी भांडी घासून टाकायची. त्यापेक्षा एकदमच केलं ना की ते काम केल्यासारखं पण वाटतं. चांगले 15-20 मिनिटं अर्धा तास तरी जातात ना या भांड्यांना, मग काम केल्यासारखं वाटतं. तर मग संध्याकाळचा टाइम होत आला होता. सासरे आले होते, त्यांना चहा पाणी वगैरे करून दिला आणि त्यांचं काहीतरी काम होतं ते बघायला आले होते. ते फर्निचर्स करतात ना ते, तर त्याचं माप घ्यायला आले होते. इथं किचनच्या वरती मी नवीन बनवलेलं आहे हे फर्निचरचं रॅक, तर त्याचं माप घ्यायला आले होते ते. आणि सोफा पण आता नवीनच बनवलाय, म्हणजे हे आता जे तुम्हाला घरात व्हिडिओज दिसतात ना तर ते रिनोव्हेट केलेले आहेत. पहिले वेगळ्या सगळं फर्निचर माझ्या सासऱ्यांनीच बनवले जेव्हा नवीन घर घेतलं, त्यामुळे मग आता पण ते कोणाला तरी दाखवायला आले होते, मग त्याचं माप घ्यायला आले होते. आणि त्यानंतर मुलींची धावपळ चालूच होती. मग माझं भांडी आवरायचं काम चालू होतं. त्याच्यात मध्ये मध्ये काय काय ह्यांना इन्स्ट्रक्शन द्यायला सुद्धा चालू होते. कारण काय करतात, सुट्टीच्या दिवशी ना इतकी मुलं सोसायटीतली सगळी भरपूर छोटी छोटी चिल्ली पिल्ली आहेत, तर ती एकत्र येऊन खेळतात आणि इतका घरात पसारा करून जातात ना, मग त्यांनाच आवरायला लावते मी सगळं. तूचा टेबल पाठ केला का? होय ग, कधी केला म्हणून दाखव बरं. अगं पाठ केला ना, मग म्हण ना कुठे काय कुठे. तू टूचा टेबल पाठ केला नाहीये. मार देऊ ऐकला शर्वीचा पाडा. तिला टेबल अजून पाठ होत नाहीये तिला. आज शेंग केली होती संध्याकाळी, तर कुटाच्या ऐवजी मसाला घालून केली होती. आणि अशी शेंग मी पहिल्यांदाच केली आहे बरं का, मसाला वापरून. नाही तर शक्यतो जाडं कूट घालते त्याच्यामध्ये. आता संध्याकाळी भरपूर भाज्या आणल्या होत्या, त्या नीट करायच्या होत्या. मग 2 मुली आणि मी असं आम्ही मस्त करण अर्जुन पिक्चर लावला आणि मग मेथीची भाजी कोथिंबीर असं सगळं निवडत बसलो. असं त्यांच्या मदतीने केलं ना की मला हे कंटाळा येत नाही, काम पण होऊन जातं. व्हिडिओ आवडला असेल तर
नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे काही प्रश्न असतील व्हिडिओजबद्दल, अजून काही नवीन बघायचं असेल रेसिपीजमध्ये, तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.